नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एक छोटासा शेर आहे मित्रांनो, त्याच्यात फक्त एवढंच म्हणलं आहे, जो भी मिला उम्र का तुकडा लेकर चला गया. आता हा अत्यंत छोटा साधा सुटसुटीत शेर असला तरी ह्याच्यामध्ये फार मोठा आशय सामावलेला आहे. विचार करा, आपल्याला जे आयुष्य लाभतं म्हणजे जन्म ते मृत्यू, या प्रवासात जेव्हा आपल्याला कळायला लागतं म्हणजे थोडीशी जाणीव यायला सुरुवात होते. 18 वय होतं, त्याच्यानंतर शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षा, आयुष्यात सेटल होणं, त्याच्यानंतर विवाह, मग त्याच्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, कर्तव्य, आणि ह्या सगळ्या प्रवासात आपण स्वतःसाठी वेळ देतो न देतो आणि हातातून वाळू निसटून जावी त्याप्रमाणे हातातून एक एक क्षण निसटून जातो. आयुष्यातली महत्त्वाची वर्ष निघून जातात आणि ह्या प्रवासात आपल्या लक्षात राहत नाही की आपल्याला कोण कोण कसं कसं भेटलं आणि कोणी कोणी कशी मदत केली. आणि त्यामुळंच इथं जाणीवपूर्वक असं म्हणलं आहे की जो भी मिला उम्र का तुकडा लेकर चला गया. म्हणजे आपल्याला जी जी लोकं भेटतात आणि ज्या ज्या लोकांना आपण जी जी वेळ देतो, पाळतो, त्यांच्या संगतीत, त्यांच्या सहवासात आपण राहतो, त्यांच्यासाठी तो वेळ म्हणजे आपल्या जीवनाचा एक तुकडा आहे. मग तो 1 तास असेल, 10 मिनिटं असतील, त्यांच्यासोबत घालवलेले 2 दिवस असेल, किंवा त्यांच्यासोबत रुग्णालयात राहिलो कोणी आजारी पेशंटसोबत, किंवा घरातल्या लोकांना मदत केली, गावाकडे जाऊन 8 दिवस राहिलो, त्या लोकांना दिलासा दिला, मदत केली, सहाय्य केलं. असा प्रत्येक आपल्या जीवनातील येणाऱ्या माणसाला आपण दिलेला वेळ हा आपल्या वयाचा उम्र का तुकडा, म्हणजे आपल्या वय जेवढं लाभले त्याच्यातला एक तुकडा आपण त्यांना दिलेला आहे. मग तो 10 मिनिटाचा असेल किंवा 10 तासाचा असेल किंवा 10 दिवसांचा असेल. म्हणून ही अत्यंत सुंदर ओळ आहे की जो भी मिला उम्र का तुकडा लेकर चला गया. थोडा अध्यात्माचा ज्यांना अंग आहे किंवा ज्यांना थोडं दैविक अभ्यास आहे या क्षेत्रातला, त्यांच्या तोंडून मी असं पण ऐकलं आहे की आपल्या जीवनात ज्या व्यक्ती येतात त्या केवळ योगायोग म्हणून आलेल्या नसतात, तर त्यांचं येणं ठरलेलं असतं. आणि ज्या लोकांशी आपले चांगले ऋणानुबंध तयार होतात, ज्या लोकांकडून आपल्याला वाटतं की ह्यांच्यासोबत बोलावं, बसावं, उठावं, यांचं मार्गदर्शन घ्यावं, यांच्याशी चर्चा करावी, त्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो, असे लोक माझ्या जीवनातही आहेत, तुमच्या जीवनातही असतील. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या जीवनात येणं आणि आपल्यासोबत त्यांचा मौल्यवान वेळ आपल्यासाठी देणं म्हणजे एक प्रकारे आपल्या जीवनाचा तुकडासुद्धा धन्य झाला, सोनेरी झाला, सोन्याचा झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही, असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं. जो भी मिला उम्र का तुकडा लेकर चला गया. ही उम्र किती दिवसांची आहे? ज्यावेळेस आपला जन्म झालाय त्याच वेळेस आपलं रिटर्न तिकीट, जायचं तिकीट पक्क झालंय. जे लोक निघून जातात त्यांना आपण निरोप देऊन येतो. आपण असा निरोप देतो जसं काही आपल्याला हे तिकीट लागूच नाहीये किंवा आपण जाणारच नाहीये. हे सत्य आपण जाणून घ्यायचं आहे की आपलं रिटर्न तिकीट पक्का आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही आहे, आपल्याला दुसरा कुठला मार्गच नाही आहे. म्हणजे जेव्हा काळाने धर्मराजाला विचारलं की सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती, तर धर्मराजाने हेच उत्तर दिलं होतं की आपला मृत्यू होणार नाही या भ्रमात माणूस आयुष्यभर जगतो, मृत्यू पावलेल्या लोकांना निरोप देऊन येतो आणि पुन्हा आपल्या कामकाजाला लागतो. तो हे विसरून जातो की ही वाट आपल्याला सुद्धा ह्या वाटेने पुढे जायचंय. तेव्हा जो भी मिला उम्र का तुकडा लेकर चला गया ही बाब तत्वज्ञानात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या जीवनातला आपण ज्यांच्या जीवनासाठी जगण्यासाठी आपला वेळ देतो तेव्हा आपण त्यांना आपल्या जीवनाचा तुकडा त्यांच्यासाठी देत असतो आणि त्यांच्या जीवनाच्या तुकड्याचा एक भाग आपण होत असतो. हे आपण ह्या निमित्ताने इथं लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही असं मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तुमच्याकडे सुद्धा असे काही छोटे छोटे शेर आहेत का? असे काही शेर असतील तर मलाही सांगा, तुम्हीही त्याचा अभ्यास करा, मलाही त्या अभ्यासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. असं काही करता आलं तर आपण करूया. मला हा विषय तातडीने मांडावासा वाटला कारण हा शेर मला अनेक वर्ष माहिती आहे आणि मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. कारण आपल्याकडे जी जी लोकं येतात, आपण ज्या ज्या लोकांना मदत करतो ती पाठवलेली असतात किंवा त्यांच्या प्रार्थनात त्या वेळेस आपली भेट घेणं हे विधिलिखित असतं. किंवा आपण काही कामानिमित्त आपण जे ठरवलंय, आपल्या मनाने काही ठरवलंय किंवा आपल्या मनाला, आपल्या शरीराला कोणीतरी ओढून घेऊन जाऊन ते काम आपल्याकडून त्या ठिकाणी त्या वेळेवर करून घेत असतं. हे सगळं विधिलिखित असतं.
त्यामुळे त्या त्या ठिकाणी दिलेला वेळ हा आपल्या उम्र का तुकडा म्हणजे आपल्या वयाचा एक भाग होऊन गेलेला असतो आणि तो कायमस्वरूपी आपलं जे विधिलिखित आहे किंवा आपलं जे प्राक्तन आहे त्याच्यामध्ये तो घेऊनच आलेला असतो आणि ते घडून गेल्यानंतर तो तिथं कायमस्वरूपी कोरला जातो. हा याचा मूळ अर्थ आहे आणि तो आपण लक्षात घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा. जो भी मिला उम्र का तुकडा लेकर चला गया. एका सेकंदाने आपली उम्र आपलं वय वाढत जात आहे. ते कधी थांबेल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे ह्या जीवनाचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्या. जास्तीत जास्त लोकांना मदत करता येईल, सत्कर्म करता येईल, आपलं काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल, ते सुचारू पद्धतीने करता येईल, ते नेटकं असेल, ते वेळेवर असेल, त्याच्यामधून अनेक लोकांना दिलासा मिळेल, आपल्या कर्तव्य पालनाचं आपल्याला समाधान असेल, ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो, ज्याला एक आत्मिक आनंद म्हणतो, एक समाधान म्हणतो, ते आपल्या चेहऱ्यावर विलसत असेल असं काम करायचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गाच्या सहवासात राहून नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. प्रलोभनं असतील, आमिषं असतील, व्यसनं असतील, इतर काही अनावश्यक गोष्टी ज्या जीवनाला बाधित प्रदूषित करू शकतात त्या सगळ्यांपासून दूर राहायला शिका. चांगला मार्ग अनुसरणं कठीण असू शकतं, अशक्य नाही. आणि आपल्याला जर चांगल्या सवयी, चांगलं काही जीवनात करून घ्यायचं असेल तर त्यासाठी सरावाशिवाय दुसरा मार्ग नाही. आपल्याला जर श्लोक शिकायचे असतील, आपल्याला काव्य शिकायचं असेल तर आपल्याला संथा घ्यावी लागेल, आपल्याला पाठांतर करावी लागेल, आपल्याला ते घोटावं लागेल. तेव्हा आपले चांगले श्लोक, मनाचे श्लोक, आरत्या असतील, स्तोत्र असतील ती पाठ होतील. त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. पण शिव्या द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी कष्ट लागत नाही, ते आपोआप येऊ शकतात. त्याला शिकवण्याची गरज नाही. आपल्याला शिव्यांकडं जायचं आहे का स्त्रोतांकडं जायचं आहे, काव्याकडं जायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि तसं करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या वृत्तीच्या, चांगल्या चारित्र्याच्या, चांगलं व्यक्तिमत्व असणाऱ्या, चांगली प्रभा असणाऱ्या, अशा चांगले दैवी अंश असणाऱ्या, ज्यांचं वर्तन चांगलं आहे, ज्यांची नजर चांगली आहे, अशा लोकांच्या सहवासात राहावं लागेल. त्यांच्या उम्र का तुकडा आपल्याला व्हावं लागेल आणि आपल्या उम्र का तुकड्यामध्ये आपल्या उम्र का तुकडा त्यांच्यासाठी समर्पित करावा लागेल. असा ह्या शेराचा छोटा, छान, सुटसुटीत अर्थ आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटलं मला जरूर कळवा. या प्रवासात सामील व्हा. या प्रवासात अनेक लोकांना सामील करून घ्या. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला हा चॅनल विसरू नका. आणि तुमच्याकडे काही असं असेल तर तुम्ही व्हिडिओ तयार करा, मला कळवा, आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम. आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर आपली रजा घेतो. धन्यवाद.